तर मित्रांनो आम्ही क्रिकेट खेळायला आलोय आणि पब्लिक बघा. तर मित्रांनो अशा ठिकाणी आम्ही इकडे खेळायला आलेलो आहे. तर आता आमची मॅच लागत आहे. जाऊ 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 जाऊ. ते खूप शोधायला आणि एक वाहन होता मला तो खूपच खायचे होतं तर आम्ही तर नमस्कार मित्रांनो, एकीकडे सगळीकडे भात लावायला सुरुवात झाली आणि आज आम्ही पोरं कुठेतरी जाणार आहेत. हे बघा आई वगैरे, ही इथं आजी आणि हे काका आणि हे बघा आम्ही चाललोत कुठेतरी. तर मित्रांनो हे बघा आम्ही कुठे आलेले आहेत. हे बघा गुजरातीमध्ये, म्हणजे गुजरातमध्ये आम्ही एंटर केलंय आणि सांगतो थोड्या वेळाने आम्ही का इथं आलोय ते. आमचा कॅप्टन नाही अजून आलाय, ते कॅप्टनची वाट बघतोय, थोड्या वेळाने येतील. सगळ्यात लेट लतीफ आमचे कॅप्टन यायचे अजून बाकी आहेत. अरे मला आता जात राहत तर आमचे कॅप्टन आता आलेले आहेत. हे बघा आमचा कॅप्टन. तो सोडवला चार जण आलेत. कसं नसं इकडं जा सरळ जा. तुम्ही चला आम्ही हा? तिकडे वाट पाहिला तर मित्रांनो आम्ही क्रिकेट खेळायला आलोय आणि पब्लिक बघा कुठे बघा. तर सगळे क्रिकेट खेळायला आलेत आणि आमच्या काकांनी तिथेच गाडी लावली. आमचे कॅप्टन आणि व्ह्यू बघा सगळीकडे किती भारी. आणि पिच बघा, हे ग्राउंड आहे, हे ग्राउंड आहे. याची सासरवाडी इकडे काय रे. तर मित्रांनो अशा ठिकाणी आम्ही इकडे खेळायला आलेलो आहे आणि 11 प्लेअरची मॅच आहे, पण आम्ही आलेत फक्त 10 जण. म्हणजे इकडे आमचा खौफ तुम्ही समजू शकता. आम्ही बानगर वरून किती किलोमीटर झाले? 50 किलोमीटर लांब आलेले आहेत आम्ही खेळायला. म्हणजे आम्ही आता इकडनं जिंकूनच जाणार तसं ते मी सांगतो. हा अमित ह्याची सासरवाडी इकडे आहे. हे अमितचं सगळं काय रे, मेहनत काय रे इकडं सगळं या भावाडा इकडच्या लोकांचा. मॅच लागली मित्रांनो, सुरू झालेत सामने. पाण्यात आणि लास्ट टाइम आम्ही इथं अमितच्या लग्नात आलेलो. हा अमित, आमची टीम एक प्लेअर कमी आहे, तो इकडचा उसना घ्यायला गेला. अमितचा एखाद मेहनत आहे रे. सिक्स मारले आणि त्यांनी बघा त्यांची पोरं पोहायला सुद्धा ठेवलीत. पाण्यात बॉल गेला ना तर हे बघा. आणि पुन्हा एक सिक्स. मंडळ बघा, मंडळची सोय एक छत्री सारखी घेऊन आलेत, बस तेवढंच. पावसाचं वातावरण आहे ना कम्प्लिटली. आमची जिल्ली 4 बॉल 16 रन. डॉट 3 बॉल 16 रन. 6 2 बॉल 10 रन. 6 1 बॉल 4 रन. 1 बॉल 4 रन लागत होते. आउट.
तर आता आमची मॅच लागत आहे आणि फिल्डिंग आहे आमची, बघतो काय होतं. बघूया, सगळे फिल्डिंगला उतरत आहेत. हे बघा आमची टीम, मी पण जातोय फिल्डिंगला. बघू काय होतं फिल्डिंगला. पहिल्याच बॉलात विकेट घेतली आम्ही एक, त्यांचा माणूस आउट केलाय. पहिल्याच बॉलात कॅच घेतलाय अनिकेतने. इथे कॅच दिला तर बॅक साईडला वाईट टी शर्ट आहे तिथं. आणि पहिलाच बॉलर आहे आमचा रोनक, पालघरवरून आलाय स्पेशल खेळायला. हा बघा हा रोनक, त्यांचा नवीन बॅटमन येतोय आता. आणि हा एरिया बघा, कम्प्लिटली खाडीचा एरिया आहे. हे बघा, लास्ट टाइम आम्ही लग्नाच्या वेळेस आलेलो अमितच्या, त्यावेळेस इकडे एवढं पाणी वगैरे नव्हतं, सगळं सुकलेलं. उन्हाळ्यात आलेलो ना, आता पावसाळा चालू आहे. बघू काय होतंय. जेवढे फिल्डिंगला शॉट घ्यायला जमलं तेवढं घेईन. मी पण फिल्डिंगला आहे तर एवढं जमणार नाही. पहिलीच ओव्हर चांगलीच गेलेली आहे आमची, जास्त स्कोअर वगैरे नाही आला. आता दुसरी ओव्हरची रक्कत वाटतं. पाऊस आलाय मित्रांनो थोडा थोडा, आणि महेश इथं बॉल पकडताना पडला. आणि पाऊस रिमझिम सुरू झालाय म्हणून बॉलरला सुद्धा बॉलिंग टाकायला जमत नाहीये. बघा आम्ही आज एन्जॉय घ्यायला आलोत, आजची मज्जा बघू, पावसात क्रिकेट खेळून घेऊ. बॉलर पुन्हा बॉलिंग टाकताना आता पडला, जोरात पाऊस आलाय ना थोडा. चप्पल काढून ठेवली मित्रांनो इथं, पडलो तर गेलो. दुसरी चिरागची ओव्हर जरा खराब गेली पावसामुळे, ते बॉलिंग टाकायला त्याला जमलं नाही आणि एक 6 एक 4 गेला आणि बाकी वाईट 9 असे 4-5 तर गेले. तर आता संदीप काकांची ओव्हर संपली, चौथी ओव्हर होती आय थिंक, आणि पहिलेच 2 बॉल 6 दिले. खराब ओव्हर गेल्यात, स्कोअर जास्त झाला आय थिंक 60च्या आसपास झाला आहे वाटतं 4 ओव्हरमध्ये. 5 ओव्हर झाल्यात आणि 70 रन झालेत त्यांचे, आणि लास्ट ओव्हरला आलेत संदीप काका पुन्हा एकदा. तर झाली आमची फिल्डिंग, संपल्या 6 ओव्हरी. स्कोअर काय झालाय संदीप काका? 77, म्हणजे शेवटच्या ओव्हरीत 7 रन आले. आणि आता बॅटिंगला कोण जात आहेत बघू. पाऊस पण होता ना, तर बॉलर पडत होते, नो बॉल नुसते गेले, नो आणि वाईट. पहिल्याच बॉलात आमचा एक विकेट, आणि आता मी जातोय आता, कार्तिक जातोय आता. असं पण राहतं. परत देतो मग मी. मला मगाचा फ्री डायर ना बिंदास. तसं नाही, मला मगाचा विकेट काय गेलं तसं नाही. तिकडे आपल्याला 2 रन दिसेल ना. तेच ना. धाव 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 धाव. अरे तू आखा ओव्हर करून येशील तेव्हा. धाव 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 आपण डबल डबल खेळता. अशा ठिकाणी आम्ही आता मॅच हारलेले आहेत. आता आम्ही चाललोय घरी. बस आता तुम्ही एवढा काय जिरली आमची जिरली आता. महेश गांगोडा पण पडलेले तिकडे. महेश गांगोडा म्हणजे चौधरी पहिली मॅच हारलो म्हणजे तिकडे पडले. हारायला झालेलो आम्ही. रबर बॉल पहिली मॅच आम्ही खेळलो इथे. खेळलो खेळलो खेळलो. अभय भाषा जरा वेगळी बोलायला लागते ना, म्हणून ते व्ह्यूज वाढतात. ठीक आहे, हार जीत हे सगळं बाजूला, आम्ही मनोरंजनासाठी आलेलो, खेळलो, मज्जा केली. ठीक आहे, आम्हाला प्रॅक्टिस वगैरे नव्हती एवढी. काय नाही, पुढच्या वर्षी आम्ही मेहनत करू आणि येऊ खेळायला. आता इथून निघत आहेत आम्ही. इकडच्या टीम काय खेळतायत, कडक इझी मारतात. तर सगळ्यांचं मत घेऊ आता आपण. पहिल्यांदा अशा पावसात आम्ही पहिल्यांदा खेळलो, म्हणजे असं ओली पिच वगैरे, ओला ग्राउंड पहिल्यांदा खेळलोय. तर खूपच मजा आली. ती म्हणजे कसं आमच्यासोबत थोडी चिटिंग झाली. त्यांच्या टायमाला ना आमची जेव्हा फिल्डिंग होती, त्यांची बॅटिंग होती, तेव्हा जर पिच चुकी होती आणि काय झाला, पाऊस आला जोरात, तर ते सगळं पिच ओली झाली. नंतर त्यांची बॉलिंग आली, त्यांनी आम्हाला हरवून टाकलं. आता चाललो आम्ही घरी. पहिल्यांदाच आम्ही मॅच खेळायला आलेलो, तर खूप मजा आली आम्हाला. बस एवढेच. मैं कुछ नहीं कह सकता, मैं डिप्रेशन में हूँ. अगली बार आएंगे सोच समझ कर आएंगे. मस्त वाटलं, एक नंबर. बस नवीन अनुभव होता. काय नाही कसाय हे पासून दे दे नाही रे. तू सांग ना तुझ्या मत, तुला काय वाटलं कसं खेळून. ह्याची आम्हीची सासरवाडी ही इथं हिरो. कसायचे मी त्याला. काका तुमचं मत सांगा. आपण पहिल्यांदा जसं आलो तर ओल्या पिचवर खेळलो. ओल्या पिचवर कॉन्क्रीटची पिच होती, पण आपले सगळे प्लेयर आहेत ते नवे आहेत,
त्यांना काही आपलं- अनुभव नाही. बॉलर पडत होते. हा बॉलर सुरुवात तर महेशने चांगली केलेली मागे, डायरेक्ट त्याने म्हणजे डॅम मध्येच गेला बॉल आणायला, ते म्हणजे खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर चिराग बॉलिंग टाकताना पडला, ते पण बरं वाटलं. हा. मग कार्तिक कॅच पकडायला आणि आता हे आम्ही बादली घेऊन इकडे कुठे जातोय बघा आता. हा. त्या खूप शोधायला काय नाही. रोनकचा व्हिडिओ घेऊन आता मध्ये मध्ये upload नको करू. फिरत नाही ना इथे? नाही त्याच्यात मग अरे इसमें कुछ नहीं है. तर हे बघा मित्रांनो, स्पेशली मी ह्याच्यासाठी आलेलो, मला ह्याची भाजी खायची होती. तर हे बघा मित्रांनो, हे असे खूप झालेले असतात. पहिला पाऊस पडतो ना, काहीच दिवस असतात, नंतर गायब होतात. हे बघा, हा इथे एक, आणि हा बघा किती मोठा आहे. हा बघा, त्याच्या पुढे पण आहे बघ. ते बघा. ते उचल ना, ते उचल सगळं. मॅच तो एक बहाना होता, आम्हाला तर खूप खायचे होतं तर आम्ही इकडे इथे. किसी ने क्या खूप कहा है पर मैंने नहीं सुना. ये माल सिर्फ अपन के इलाके में मिलता है. जोडपे सापडलेले आहेत तिथे दाखव. त्यांचे दिवस भारी आहेत, आपले कधी दिवस येणार असे. बात तो सही है. माझी खूपच यांची भाजी खाण्याची इच्छा होती. आणि ते बघा, ते अमितची सासूबाई आहे, ते आम्हाला हेल्प करत आहेत हे शोधून द्यायला. हे बघा असं राहतं त्याच्यात, असं बंद होतं ते. आपण हात लावला ना का ते आपाप आत जातं. तर मित्रांनो हे बघा, हे दोन आहेत जॉईंट. आय थिंक हे कपल असतील. मला असे 4-5 जोड्या सापडल्या असे जॉईंट, म्हणजे एकमेकांना चिकटून. हे बघा 3 आहेत इथे जॉईंट. हे बघा असे 2-3 असे मला भरपूर सापडले एकाच ठिकाणी. तर मित्रांनो हे बघा, मला काय दिसलंय, आय थिंक त्यांची अंडी वगैरे असतील. हे बघा, त्यांची अंडी वगैरे असतील. हे मित्रांनो, आम्ही ऑलमोस्ट बादली पूर्ण भरलाय. हे बघा, हे बघा, ज्या आम्ही दिवसभर खुब्या पकडल्या, ज्या खुब्यांसाठी एवढी मेहनत करत होतो, त्या खुब्यांची भाजी बघा. हे बघा, ही भाजी बनवली. हे बघा, आणि थोडीशी भाकर घेतो मी, एक प्लेट मध्ये काढतो. आणि बघा आता तुम्हाला मी टेस्ट सांगतो, मला तर खूपच भारी लागल्या खरंच. हे बघा, थांबा. हा खरंच खूपच भारी लागते, खूपच भारी. तसं ह्या सगळ्यांना नाही आवडत, सगळीच माणसं नाही खात, पण मला खायचं होतं. खूपच भारी लागतं.